मित्रांनो नमस्कार. संसोहम या आपल्या आवडत्या चॅनलवर पुन्हा एकदा सर्वांचं मनापासून स्वागत. या चॅनलचं वैशिष्ट्य म्हणण्यापेक्षा या चॅनलच्या सबस्क्रायबर्सचं वैशिष्ट्य आहे की त्यांना बुद्धीला खाद्य लागतं. रोजच्या जीवनापेक्षा काहीतरी वेगळं असं सतत ते शोधत असतात आणि हे मला तुमच्या कॉमेंट्समधून नेहमी जाणवत आलेलं आहे. तर आज जी कथा मी तुमच्यासाठी आणतोय त्या कथेमध्ये एक अतिशय वेगळा विषय नारायण धारप यांनी हाताळलेला आहे. सुदैवाने आजच्या काळामध्ये आपण बऱ्याच सायन्स फिक्शन किंवा ॲक्शन थ्रिलर अशा मूवीज ज्या पाहतो हॉलिवूडमधल्या, त्यापासून प्रेरणा घेऊन इथे हिंदीमध्येही तशा काही फिल्म्स बनायला सुरुवात झाली आहे. लोकांची मानसिकता बदलते आहे. नारायण धारप या गोष्टी ज्या काळात लिहित होते त्या काळातली समाजाची मानसिकता बघितली तर या गोष्टींचा विचार सुद्धा अशक्य होता. आज जी गोष्ट आपण वाचणार आहोत त्या गोष्टीच्या संदर्भामध्ये क्रायोजेनिक्स किंवा हायबरनेशन किंवा परमाफ्रॉस्ट या गोष्टी आपल्याला माहीत नाहीत. अगदी थोडक्यात जाता जाता तुम्हाला या गोष्टींची कल्पना देतो. परमाफ्रॉस्ट म्हणजे पृथ्वीचा अतिशय खोल असा भाग की जिथे बाहेर टेम्परेचर काहीही असो तिथे नेहमी एक स्थिर टेम्परेचर असतं आणि ते अगदी शून्याच्या जवळचं टेम्परेचर असतं. सो तो जो भाग आहे पृथ्वीचा त्या भागाचं नाव आहे परमाफ्रॉस्ट. तुम्हाला हे जाणवत असेल दरवर्षी बेडूक पावसाळ्यामध्ये एकदम दिसायला लागतात. तर ते मधला काळ कुठे असतात? बेडकांची जी शरीर रचना आहे ती ऊन सहन करण्यासारखी नाहीये आणि त्यामुळे पावसाळा संपला आणि जिथे हिवाळा चालू होतो त्या पॉइंटला ते जमिनीत खोलवर जातात आणि त्या परमाफ्रॉस्ट सारख्या भागापर्यंत जिथे टेम्परेचर त्यांना अगदी कमी मिळतं अशा भागामध्ये ते स्वतःला गाडून घेतात. ते तिथे गाडून घेतल्यानंतर त्यांच्या शरीरक्रिया ज्या आहेत त्या अतिशय मंद गतीने चाललेल्या असतात. आता या हायबरनेशन, परमाफ्रॉस्ट आणि या गोष्टींचा आपल्याशी आत्ता काय संबंध आहे? तर आत्ता जगामध्ये क्रायोजेनिक्स या गोष्टीबद्दल प्रचंड संशोधन चाललेलं आहे. क्रायोजेनिक्सकडे लोक का वळले? कारण एक गोष्ट आहे, धारपांच्याच भाषेत सांगायचं तर 20व्या शतकाच्या सुरुवातीला आईन्स्टाईननी प्रकाश वेगाची एक मर्यादा आपल्याला घालून दिलेली आहे. सूर्य आपल्यापासून 8 मिनिटावर आहे. प्रकाशाच्या वेगाने गेलं तर सूर्य आपल्यापासून 8 मिनिटावर आहे. म्हणजे अगदी आपल्याला समजेल अशा भाषेत सांगायचं तर आपण सकाळच्या ब्रेकफास्टसाठी जे उपीट बनवतो त्याची फोडणी टाकली. ती फोडणी टाकताना त्या सूर्यावरून निघालेले किरण हे आपण जेव्हा ते उपीट बशीत घेऊन खात असतो तेव्हा आपल्यापर्यंत पोहोचतात. जगातली सगळ्यात वेगाने जाणारी गोष्ट म्हणून आता आपण प्रकाशाकडे पाहतो. पण तो प्रकाश सुद्धा आपल्यापर्यंत पोहोचायला जर 350 वर्ष 400 वर्ष लागत असतील तर आपल्याकडे आज तशी वाहनच नाहीयेत किंवा ते अंतर कापेपर्यंत माणसाचं आयुष्य कित्येक वेळा संपून जाईल, कित्येक पिढ्या उलटतील तिथपर्यंत पोहोचायचं म्हणलं तर त्याच्यावरती एक पर्याय म्हणून क्रायोजेनिक्सकडे पाहिलं जातं. अस्मिता जी आहे माणसाची, आपलं जे शरीर क्रिया ज्या आहेत त्या गोठवल्या जातात आणि त्या एका हळू अत्यंत मंद पातळीला त्या नेऊन ठेवल्या जातात. म्हणजे एक प्रकारची महानिद्रेची अवस्था असते. या कथेचा आवाका प्रचंड मोठा आहे आणि या कथेमधून जाता जाता अतिशय मनोरंजक पद्धतीनं अतिशय सहज आणि समजायला सोप्या अशा ओघवत्या भाषेमध्ये आपल्याला या सगळ्या कन्सेप्ट ज्या आहेत या अतिशय व्यवस्थित स्वच्छ डोळ्यासमोर क्लिअर होतील. तर सुरुवात करूया. अंधार यात्रा. लेखक नारायण धारप. अंधार यात्रा. किण 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 असा अतिमधुर आवाज करीत दालनाचा वर्तुळाकृती दरवाजा मोठा मोठा होत गेला. त्यातून आत आलेला मनुष्य सुमारे 30 वर्षांचा होता. त्याच्या अंगावर उंची रेशमी कपडे होते. खांद्यावरून मागे वळणारा पदर मोरपंखी मखमलीचा होता. डोक्याभोवती हिरे जडित सुवर्ण पट्टी होती. ती त्याचा मोठा हुद्दा दाखवत होती. त्याच्या कमरपट्ट्यात एक आखूड जंबिया खोचलेला होता आणि डाव्या मनगटावर माणकांनी चकचकणारं शक्ती कंकण होतं. त्याचा वर्ण सुवर्ण गौर होता. चेहरा उमदा होता पण डोळ्यात एक प्रकारचा गर्व होता. स्वतःच्या शक्तीची, अधिकाराची पुरेपूर कल्पना असलेल्या माणसाचा तो चेहरा होता. त्याची उंची खूप होती आणि शरीर यष्टीही. त्याला पाहणाऱ्या प्रत्येकाच्या मनात वेगवेगळी प्रतिक्रिया होणं अपरिहार्य होतं. आणि सूर्य साम्राज्याचा नवनिर्वाचित उत्तराधिकारी ते पुरेपूर जाणून होता. आताही महालात आल्यावर आत 2 पावलांवरच
तो दोन्ही पाय किंचित दूर उभे करून कमरेवर हातांच्या मुठी टेकवून उभा राहिला होता आणि समोरच्या सज्जावजा खिडकीत बसलेल्या तरुण स्त्रीकडे रोखून पाहत होता. वर्तुळाचा आवाज होताच ती स्त्री ही वळून दाराकडे पाहू लागली होती. सूर्याल आत येताना पाहून तिच्या चेहऱ्यावर फारशी खुशीची भावना झाली नाही, पण मान किंचित लववून तिनं त्याच्या आगमनाची जाणीव झाल्याची सूचना दिली. सूर्य साम्राज्यात असे अगदी एका हाताच्या बोटावर मोजण्या इतकेच लोक होते की जे सूर्यालची संभावना इतकी थंडपणे करू शकले असते किंवा केल्यानंतर जिवंत राहू शकले असते. पण शिरी त्यांच्यापैकी एक खासच होती. स्थानापन्न अवकारांची ती एकुलती एक कन्या आणि गृहप्रमुख होती. तिच्या लावण्याची ख्याती सर्व साम्राज्यात पसरली होती. तिचा बुद्धिचातुर्य, धाडशी स्वभाव, हेकेखोरपणा हेही सर्वश्रुत होतं. इतक्या उच्च पदावरच्या व्यक्तीला आयुष्यात खाजगीचा फार थोडा भाग राहतो. अर्थात सार्वजनिक टीकेला बुजणाऱ्यांपैकी शिरी कधीच नव्हती. ती खरोखरीची किती सुंदर आहे हे तिला प्रत्यक्ष पाहिल्याखेरीज समजणं अशक्य होतं. पिढ्यानपिढ्यांची सौंदर्योपासना तिच्या शरीरात अंतिम बिंदूला पोहोचली होती. तिच्याही मनगटावर नाजूक पण अतिशय प्रभावी असं हिऱ्यांनी जडवलेलं शक्ती कंकण होतं. तिनं आपला तो हात केसांवर ठेवला होता आणि कंकणातील हिरे चमचमत होते. गळ्यापाशी एका रत्नपट्ट्यानं गुंतवलेला पारदर्शक वस्त्राचा मोठा पदर खांद्यावरून पुढे खाली आला होता. खाली कमावलेल्या अतिनितळ मऊशार किरटाफरची पॅन्ट होती. कमरेपासून वरचा गौरवर्ण जाळीदार वस्त्रातून दिसायला हवा तसा शोभून दिसत होता. आता ती सावकाश वळली आणि डौलदार गतीनं उभी राहिली. सूर्यालची हिशेबी आणि पुरुषी नजर आपल्या शरीरावर खिळलीये हे तिच्या ध्यानात आलं, पण तिच्यावर त्याचा काहीही परिणाम झालेला दिसला नाही किंवा त्याच्या नजरेला सरळ भिडणारी तिची नजर तसूभरही ढळली नाही. तू तयार आहेस शिरी? वेळ झाली आता, सूर्याल म्हणाला. तुम्ही जरा लवकरच आला नाहीत का? वरती एका अंगाला लावलेल्या घड्याळाकडे पाहत शिरी म्हणाले. जरा दूरच्या वाटेनं जाऊ, सूर्याल तिचा प्रश्न टाळून म्हणाला. मला तुझ्याशी काही बोलायचं होतं. सूर्याल आपल्याला शिरी या एकवचनी नामानं हाक मारतो हे तिला पसंत नव्हतं. त्याच्या नव्या अधिकार पदाचा आणि तिच्या वडिलांच्या सौजन्यशील स्वभावाचा तो गैरफायदा घेत आहे हे तिला समजत होतं, पण वादासाठी सुद्धा त्याच्याशी 2 शब्द जास्त बोलायची तिची इच्छा नव्हती. आणि त्याला तिच्याशी आता काय बोलायचं आहे हेही तिला माहीत होतं. ती इच्छा तिला त्याच्या डोळ्यात आजवर अनेकदा दिसली होती. लहान सहान हावभावांनी आणि कृतींनी व्यक्तही झाली होती. तिच्याकडून काहीच प्रतिसाद मिळत नाही हे पाहिल्यावर सूर्याल आता ती इच्छा प्रत्यक्ष शब्दात मांडणार होता. तिला मागणी घालणार होता. मनातली घृणा कशी तरी लपवत ती पुढे आली. चला ना, मी तयारच आहे, ती म्हणाली आणि दारापाशी सूर्यालनं तिचा हात हातात घेतला. तो काही न बोलता तिनं तसाच राहू दिला. इतरांनी त्या दोघांची सलगी पाहावी असाही सूर्यालचा हेतू असण्याची शक्यता होती, कारण त्याच्या जीवनाचा कोणताही क्षण व अंश राजकीय सत्ता स्पर्धेपासून अलिप्त नव्हता. त्याच्या हिशेबात त्या दोघांच्या संबंधांना जितकं वैयक्तिक त्याहूनही अधिक सार्वजनिक महत्त्व होतं. तेव्हा सहाय्यक, सेवक, चाकर, गुलाम यांच्या रांगांतून जात असताना शिरीचा हात सूर्याल मोठ्या दिमाखानं आपल्या हातात वागवित होता आणि आपल्या मनात जन्माला आलेल्या क्षणाक्षणाला वाढत जाणाऱ्या संताप मिश्रित तिरस्काराचं शिरीलाच नवल वाटत होतं. सूर्याल नवनिर्वाचित उत्तराधिकारी. काही दिवसातच सूर्य साम्राज्यातील सर्वोच्च स्थानावर तो विराजमान होणार होता. त्याचं रूप उमद होतं. त्याच्या पराक्रमी धडाडीच्या स्वभावाबद्दल कोणालाच, शिरीलाही शंका नव्हती. स्त्रीला आकर्षक वाटणारं सर्व काही, संपत्ती, सत्ता, सौंदर्य त्याच्यापाशी होतं. साम्राज्यातल्या लक्षावधी लावण्यवतींनी या संधीसाठी प्राणांचंही मोल दिलं असतं. मग तिलाच त्यात तिरस्करणीय काय वाटत होतं? महालाच्या दारापाशीच सूर्यालचं वाहन तयार होतं. ड्रायव्हरला सूर्यालनं आधीच सूचना दिलेल्या असाव्यात, कारण ते दोघं मागं बसताच वाहन सुरू झालं. वाहनाच्या वर एक लहानसा ध्वज होता. त्यावरच सूर्यालचं मानचिन्ह होतं. त्याचं वाहन कितीही वेगानं कोणत्याही मार्गावरून चाललं तरी पुढचा सर्व मार्ग त्यांच्यासाठी आपोआप खुला होत होता.
200 फूट रुंदीच्या राजमार्गाच्या दोन्ही बाजूंना उंच उंच शोभेची झाडं होती. त्यांच्या मागे 20-20 फूट मखमली हिरवळ होती. त्याही मागे आलिशान खाजगी महाल होते. पृथ्वीवर इतरत्र कितीही दाटी गिचमीड रेटारेटी असली तरी राजधानीचा हा परिसर सामान्यांना कायमचा वर्ज्य होता. सुसाट वेगानं जाणारी वाहनं आणि अपवादानंच एखाद दुसरा पादचारी याखेरीज त्या विशाल मार्गावर कोणीही दिसत नव्हता. उद्यानाच्या प्रवेशद्वारापाशी वाहन थांबताच सूर्याल खाली उतरला. शिरी काही क्षणच आत थांबली, मग तीही उतरली. आत शिरताच दोघांना अनेक परिचितांनी अभिवादन केलं. शिरीची खात्री होती की त्यांच्यापैकी अनेक ती एकटी असती तर एवढ्या औपचारिकपणाने वागलेच नसते. सूर्याल सरळ पुढे निघाला. तो जरा एका बाजूला असलेल्या कृत्रिम कड्याच्या काठावर थांबला. खालच्या दरीत पृथ्वीच्या प्राचीन काळातला एक देखावा साकार करण्यात आला होता, पण सूर्यालचं तिकडे लक्ष नव्हतं. तो बोलण्यासाठी शिरीकडे वळला तेव्हा त्याचा चेहरा गंभीर व जरासा त्रस्त वाटत होता. शिरी, गेल्या दीड महिन्यात तू राजधानीतून 2-3 वेळा कुठेतरी बाहेर गेली होतीस. हा प्रश्न नव्हता, विधान होतं. हो, गेले होते, पण तुम्हाला कसं समजलं? माझी काही माणसं तुझ्यावर लक्ष ठेवीत असतात. माझ्यावर? शिरी संतापानं म्हणाली. हा अधिकार तुम्हाला कोणी दिला? मी स्वतंत्र नागरिक आहे, ही गोष्ट विसरलात? राजकारणात अनेक अप्रिय गोष्टी कराव्या लागतात. शिरी, कुठे गेली होतीस? तुमचे हेर पाळतीवर होते, त्यांनी सांगितलं असेलच की. तुझा संताप नकली आहे शिरी. तुझ्या पाठलागावर कोणीतरी आहे तुला माहित होतं आणि त्यांना चुकवण्याची तू योग्य ती दक्षता घेतली होतीस, म्हणून मला विचारावं लागतंय, कुठे गेली होतीस? मला नाही वाटत माझ्या हालचालीत इतकं स्वारस्य घेण्याचा तुम्हाला अधिकार आहे सूर्याल. तसं काही मी परका नाही शिरी, आणि आपले भावी संबंध लक्षात घेतले तर. भावी संबंध? त्याला मध्येच आडवीत शिरी म्हणाली. दिसत असून आंधळ्याचं सोंग का घेते शिरी? का हा प्रेमाचा लपंडाव आहे? माझ्या वागण्यावरून तुला अनेक सूचना मिळाल्या असतील की मी तुला मागणी घालणार आहे. अजून घातलेली नाहीत ना सूर्याल? शिरीच्या गौरवर्णी गालांवर आता 2 तांबूस ठिपके दिसायला लागले होते. आधीचेच पाणीदार डोळे आता उजाळा दिलेल्या रत्नांसारखे चमकत होते. ते औपचारिकच नाही का? तुम्ही माझा होकार गृहीत धरून चालता, त्याला इतकी कमी किंमत देता? आता प्रथमच सूर्याल शिरीकडे वळला आणि खऱ्या अर्थानं तिच्याकडे पाहू लागला. त्याचा चेहरा तसाच निर्विकार राहिला. मनातले भाव बेसावतपणे चेहऱ्यावर न दाखवण्याची राजकारणी सवय शरीरात भिनली होती. डोळ्यात क्षणभर उसळलेला संताप मात्र तो लपवू शकला नाही. असं सूर्यालची मागणी कोणत्याही स्त्रीला अभिमान वाटेल. शिरीला मागणी घालायची संधी मिळावी म्हणून अनेक पुरुष सिद्धांची प्रार्थना करीत असतील. त्याच्या नजरेला नजर लावून शिरी बोलत होती. ते असो, आपण वैयक्तिक गोष्ट दूर ठेवू. पवित्र एकदम बदलीत सूर्याल म्हणाला. सूर्य साम्राज्याचा भावी अवकार या नात्यानं मला आतापासूनच काही खबरदाऱ्या घ्यायला हव्यात, आणि महत्वाच्या पदांवर असलेल्या व्यक्तींच्या हालचालींवर बारीक लक्ष ठेवणं हाही त्यातलाच एक भाग आहे. असं म्हणजे माझ्या वडिलांवरही आपलं लक्ष आहे तर? शिरी म्हणाली. सुदैवानं त्यांच्या निष्ठा संशयातीत आहेत. तिच्या स्वरातला उपरोध सूर्यालनं बुद्धिशः डावलला. पण सर्व उच्चपदस्थ लोकांबद्दल दुर्दैवानं तसं म्हणता येत नाही. व्यक्तिनिष्ठा आणि सामान्य निष्ठा यांच्यात तुम्ही गफलत तर करत नाही ना? शिरी कडवट आवाजात म्हणाली, आणि प्रथमच सूर्यालच्या नजरेत आश्चर्य आलं. स्वतःशीच मान हलवत तो म्हणाला, शिरी, मला कल्पना नव्हती राजकारणासारख्या क्लिष्ट विषयात तुला इतकी गोडी असेल ते. शिरी काहीच बोलले नाही. शिरी, मी सांगतो तिकडे लक्ष दे. तरुण मन उत्साही असतं, नाविन्यप्रिय घोषणांचा एक कैफ चढतो, कृत्य अविचारी होतात, पण मग पश्चात्ताप होतो, पण तेव्हा काहीही उपयोग असत नाही. प्रचलित समाज व्यवस्थेवर टीका करणं सोपं आहे, ती मोडणंही सोपं आहे, पण त्याला पर्यायी व्यवस्था निर्माण करणं कठीण आहे. बदल व्हायचाच असला तर तो सावकाश होऊ दे, त्यात मोडतोड नको. पण सूर्याल, मला हे सर्व कशासाठी सांगता आहात? स्वार्थी हेतूसाठी अडाणी लोकांना भुलवणारे काही समाज कंटक असतात.
शब्दांच्या कसरती करून पापावर फसवा सोनेरी मुलामा चढवण्यात हे मोठे वाकबगार असतात. आशांच्या पासून तू सावध राहावंस असा इशारा तुला द्यायचा होता. सूर्यालचं बोलणं संपलेलं दिसलं. काही वेळानं शिरी म्हणाली, आपण आता समारंभाला जाऊयात का? मनगटावरच्या घड्याळाकडे पाहत सूर्याल म्हणाला, शिरी अजून खरा अवकाश आहे. आपण वेळेआधीच पोहोचणार आहोत, पण ठीक आहे, जाऊया. अंधार यात्रा प्रकरण 2. समारंभाची जागा शहराबाहेर एका विस्तीर्ण पटांगणात होती. प्रेक्षकांसाठी एक कायमचीच रचना उभी करण्यात आली होती, कारण हा समारंभ वर्षातून 2दा तरी किमान होतच असे. गेली अनेक दशकं हा समारंभ असा वर्षातून 2दा साजरा होत होता. सूर्य साम्राज्यातील लोकांना ती एक नित्याची गोष्ट झाली होती. आरंभी त्या प्रसंगाला काहीतरी खास नाव असलंच पाहिजे, पण आता त्याला समारंभ हे एकच नाव सर्वानुमते लावण्यात येत होतं. इतर काही समारंभ असेल तर त्यांना वर्णनात्मक शब्द लावावे, पण नुसता समारंभ म्हणजे हाच. सूर्याल आणि शिरीचं वाहन समारंभ स्थानी आलं तेव्हा तिथे आधीच अनेक वाहनांची रांग लागली होती. प्रवेशद्वारापाशी ते दोघं येताच वाटेतले लोक चटाचट दूर झाले आणि त्यांना वाट रिकामी झाली. मध्यभागी खूप मोठं पटांगण होतं आणि त्याच्या चारी बाजूंना प्रेक्षकांसाठी सज्जे, बाल्कनी, बूथ होते. अवकार, उत्तराधिकारी आणि इतर खास मान्यवर लोकांसाठी वातानुकूलित बंदिस्त जागा होत्या. समोर मोठी काचेची प्लेट होती, तिथेच दुर्बिणीच्या जोड्या होत्या, शिवाय टेलिव्हिजनचीही सोय होती. सूर्याल व शिरी आले तेव्हा खोली जवळजवळ भरत आली होती. सर्वांच्या अभिवादनाचा मानेनं स्वीकार करत सूर्याल पहिल्या रांगेतल्या आसनावर जाऊन बसला. शिरीही त्याच्या शेजारी बसली. समोरच्या देखाव्यात तिला काही नाविन्य असेल किंवा सूर्यालशी संभाषण टाळायचं असेल म्हणून तिनं एक दुर्बीण हातात घेतली आणि ती त्यातून समोरच्या पटांगणाकडे पाहू लागली. एका झेपेत लांबवरचा देखावा एकदम हातावर आल्यासारखा वाटला. मध्यभागी एक बसकी आच्छादित छेड होती आणि तिच्या आसपास चारी बाजूंना ॲल्युमिनियम स्टीलचे सुमारे 10 फूट बाजू असलेले चकचकीत ऑक्टाहेड्रॉन रचून ठेवले होते. मधमाशीच्या पोळ्यासारखे ते एकमेकांत गुंतून त्यांचं एक वर्तुळाकृती ग्रीड तयार झालं होतं. शिरीनं हा समारंभ फार वेळा पाहिला नव्हता, कारण प्रत्यक्ष त्या क्षणी तिला कसंच होत असे. चकचकत्या धातूनं आच्छादलेल्या त्या प्रत्येक बंद कोशात 2-2 प्रवासी होते. बाहेरचा चकचकीत पृष्ठभाग हा उष्णतेचं परावर्तन करण्यासाठी होता. त्या कवचाच्या आत एक वाताभेद्य पोकळी होती. तिच्या आत प्लॅस्टिकची जाड त्वचा होती. तिच्या आत द्रव हायड्रोजनचा थर होता आणि मग आतला गाभा. तिथे निद्राकुपीत 2 आकार गोठवलेले होते. त्या उणे 160 तापमानाला त्यांच्या शरीरक्रिया नेहमीच्या लक्षांश मंद गतीनं चालल्या होत्या. या क्षणापुरते ते सर्व प्रवासी एका शून्य, अस्पर्श, अमूर्त अशा निर्गुण अवस्थेत होते. स्थळ काळाची त्यांची जाणीव गोठली होती, स्वतःची सुद्धा जाणीव गोठली होती. कॉन्शियसनेसच्या थ्रेशोल्डच्या खालच्या पातळीवर यंत्रणा कार्य करीत होत्या. जगालाच नाही तर स्वतःला सुद्धा ते मेल्यासारखेच होते. सूर्याल स्थानापन्न होण्याचीच अधिकारी वाट पाहत असावेत. त्यानं मानेनं हलकासा रुकार देताच अधिकारी हातातल्या ध्वनिक्षेपकात काहीतरी बोलला आणि तंत्रज्ञांची धावपळ सुरू झाली. काउंटडाऊनचा मोठा लाल काटा स्थिर होता. त्याला गती मिळाली. कळतो न कळतो अशा गतीनं तो शून्याकडे सरकू लागला. शिरीला दुर्बिणीतून दिसलं की पटांगणातल्या मधल्या त्या बसक्या शेडमधून अनेक माणसं बाहेर पडली आणि चकचकत्या अष्टकोनाकृती आकारांना मोठमोठ्या तारा जोडू लागली. त्यांचं काम संपताच ते त्या शेडमध्ये गेले आणि मग ते चकचकते आकार असलेली मोठी कडीच्या कडी जमिनीतून सावकाश वर वर यायला लागली. प्रचंड हायड्रॉलिक जॅक काम करत असले पाहिजेत. 5 फूट, मग 10 फूट, मग 15, 20, 25 धातुमय पुष्पांच्या प्रचंड परागासारखे ते अष्टकोन वर वर जात होते. सूर्यप्रकाशात चमचमत होते. त्यांची गती थांबली. शिरीला जाणवलं की तिच्या आसपासही विलक्षण शांतता पसरली आहे. सर्वांनी आपले श्वास रोखून धरले असले पाहिजेत. तिनं एक ओझरती नजर मोठ्या काट्याकडे टाकली. तो आपल्या मंद गतीनं शून्याकडे सरकत सरकत आता खूपच जवळ आला होता. शिरीनं चटदिशी नजर समोरच्या मैदानावर खेळवली. तिच्या नकळत तिचं शरीर ताठ झालं होतं.
तिचाही श्वास आपोआपच छातीत रुकला होता. कोणता तरी घंटानाद अस्पष्टपणे तिच्या कानांवर आला. त्याच क्षणी पायांना खालच्या भूमीचा क्षणभराचा कंप जाणवला. शरीरावरून एखादा अजस्त्र शक्तिझोत गेल्यासारखा सर्व शरीरावर एक सरसरता काटा येऊन गेला आणि मग ते झालं. पापणी लवण्याच्या आत झालं. एका क्षणी ते सर्व अट्टकोन हवेत धातूच्या झुलत्या मनोऱ्यासारखे स्थिर होते आणि दुसऱ्या क्षणी ते सर्वच्या सर्व अदृश्य झाले. सर्वच्या सर्व. एकदम रिकामी झालेली जागा भरून काढण्यासाठी हवेचा वावटळीसारखा एक लोट मैदानात घुसला. माती उधळली गेली. मधली आता रिकामी झालेली ती अजस्त्र जाळी क्षणभर धूसर झाली. शिरीनं दुर्बीण खाली घेतली. रुकलेला श्वास स्फोटानं बाहेर आला. कपाळावर घामाचा ओलावा आल्याचीही शिरीला जाणीव झाली. काही क्षण ती तशीच डोळे मिटून स्तब्ध राहिली. मग शरीर जरा ताळ्यावर आलं अशी खात्री पटल्यावर तिनं चारी बाजूंना पाहिलं. सूर्याल कोणा अधिकाऱ्यांशी बोलण्यात मग्न झाला होता. शिरीची नजर आणखी पुढे गेली तेव्हा तिला दिसलं की तिच्या वडिलांचं आवकारांचं आसन रिकामच होतं. अशा समारंभातली हजेरी निव्वळ शोभेसाठी असली तरीही वडिलांनी ती टाळू नये असं तिला वाटलं. सूर्याल या सर्व ठिकाणी हजर राहतो हे तिला माहीत होतं. सूर्य साम्राज्याचा तो निर्वाचित उत्तराधिकारी असला तरी तिचे वडील अधिकारावर असताना त्यानं आपली पायरी सोडून इतका अधिकार गाजवावा किंवा त्याला तशी संधी मिळावी हे तिला आवडलं नाही. त्या क्षणी तरी तिला सूर्यालचा अधिक सहवास नको होता. त्याची नजर तिच्याकडे वळताच तिने मानेनेच एक लहानशी खूण केली आणि ती त्या खोलीतून बाहेर पडली. समारंभ स्थानाच्या प्रवेशद्वाराशी शिरी क्षणभर उभी राहिली. परिचित आणि अपरिचित अनेक जण तिला अभिवादन करायला तिच्या भोवती जमले होते. सूर्याल तिच्याबरोबर असताना त्यांची इतक्या सलगीनं वागायची हिंमत झाली नव्हती. शिरीला तरी त्या सर्वांची आपुलकी खरी आणि जिव्हाळ्याची वाटत होती. त्यांच्या घोळक्यातून आपली सुटका कशी तरी करून घेत ती महापथावर आली. एक रिकामं वाहन चाललं होतं. तिची नजर जाताच ते थांबलं. क्षणभर विचार करून शिरीनं प्रयोग केंद्राचा पत्ता सांगितला. प्रवासाला लागलेल्या 20-25 मिनिटात ती स्वतःशीच विचार करत होती. प्रयोग केंद्राच्या द्वारापाशीच ती उतरली. वाहन काही वेळ थांबून निघून गेलं. शिरी तशीच उभी होती. आज ती एकाएकी अस्वस्थ झाली होती. सूर्यालची आपल्याशी विवाह करण्याची इच्छा आणि महत्वाकांक्षा आहे याची तिला आजवर पुसटशी जाणीव होती. पण आज ती गोष्ट अनपेक्षितपणे उजेडात आली होती. सूर्याल तिच्यावर एक स्त्री म्हणून प्रेम करत असता तर ती त्याविषयी काही सहानुभूतीनं विचार तरी करू शकली असती. पण सूर्याल तिचा उपयोग त्याच्या महत्वाकांक्षेच्या पूर्तीसाठी करू पाहत होता. त्याच्या महत्वाकांक्षेच्या उत्तुंग सोपानात तिला केवळ एका पायरीचंच स्थान होतं आणि सूर्याल तिला गृहीत धरून चालला होता. ती किंवा कोणतीही स्त्री त्याच्या इच्छेला नकार देईल ही कल्पना सुद्धा त्याच्या मनात आली नव्हती. आणि हे पुरेसं नव्हतं म्हणूनच की काय त्यानं आपले गुप्तहेर तिच्या पाळतीवर ठेवले होते. तिच्या चेहऱ्यावर एक अस्फुट हास्य आलं. कारण ती मनाशी विचार करत होती, आपल्या वडिलांना काही मनस्ताप होऊ नये म्हणून आपण आपल्या हालचालींविषयी इतकी गुप्तता पाळली. ती अशा अनपेक्षितपणेच उपयोगी ठरली. कारण ती कुठे जात होती किंवा काय करत होती ते सूर्याला माहीत नव्हतं अजून तरी. पण मनातल्या मनात तिला एक खात्री वाटत होती. घटना आता वेग घेऊ लागल्या होत्या. मनाची कोंडी झाल्याची जी एक भावना होत होती ती कोंडी फुटण्याची आता वेळ आली होती आणि तिची माहिती अपुरी होती. ती माहिती परिपूर्ण करण्याची ही वेळ झाली होती. शक्ती कंकणातला एक चमचमता खडा हलवताच महाद्वाराच्या अजस्त्र पाकळ्या उलगडल्या. शिरी आत जाताच तिच्या मागोमाग दार अलगद बंद झालं. आत येताच स्वयंचलित यंत्रानं तिची प्रतिमा यंत्रातल्या प्रतिमेसमोर ठेवण्यात आली आणि तिचं नाव, हुद्दा यांची नोंद करण्यात आली. अभिवादन शिरी, यंत्राचा आवाज आला. एका गोड आवाजाच्या स्त्रीनं सर्व शब्द पृथक पृथक रेखित करून ठेवले होते. यंत्र आता त्यांची केवळ निवड करून त्यांचा वापर करत होतं. तरीही ऐकणाऱ्याचं मन प्रसन्न होत होतं. महापंडित आदित्य, शिरी स्पष्ट आवाजात म्हणाली. अवश्य, एक क्षण थांबा हं. आदित्यांच्या महालातला सूचक दिवा लागला असेल, त्यांची अनुमती मिळाली असेल, कारण लागलीच आवाज आला. महापंडित आदित्य आपली वाट पाहत आहेत. महाल क्रमांक 1. शिरीला आतली रचना परिचित होती.
अवकारांबरोबर ती अनेक वेळा इथं आली होती. महाल क्रमांक 1च्या दारापाशी ती येताच द्वार यंत्रणेत ती नोंद झाली आणि दाराच्या पाकळ्या उघडल्या. आतल्या प्रशस्त दालनात एकच मोठं मेज होतं. त्यामागे एक आरामशीर खुर्ची होती. समोरही मौसर गादीच्या खुर्च्या अर्धवर्तुळाकृती रचनेत मांडल्या होत्या. पण महापंडित आदित्य आता एका उंच खिडकीपाशी उभे होते आणि मान वळवून दारातून आत येणाऱ्या शिरीकडे पाहत होते. ती त्यांना कधी परकी वाटलीच नव्हती. तेव्हा तिला पाहताच त्यांच्या वृद्ध रेखांकित चर्येवर स्वागताचं नैसर्गिक हास्य आलं, पण त्यात किंचित अस्वस्थताही होती. "वाह शिरी, आज इकडे अचानक आलीशी?" ते पुढे येत म्हणाले. "खूप दिवसात भेटला नव्हतात काका." शिरी पुढे आली आणि तिनं आपल्या तरुण कोमल हातात आदित्यांचे जख्ख सुरकुतलेले कृश हात घेतले. "तुमच्या कामात व्यत्यय तर नाही ना आणला मी?" "हा, मला कोण जाब विचारणार आहे?" "मुद्दाम विचारते, कारण तुमचा आणखी थोडा वेळ घेणार आहे मी." "आणि तुला आजवर कशाला नकार दिलाय मी शिरी?" "काका." शिरी बोलायला लागली, पण त्या क्षणी आदित्यांनी हात वर करून तिला थांबवलं. भिंतीवरच्या एका चौकटीकडे तिचं लक्ष वेधलं. चौकटीवरचा एक लाल दिवा लुकलुक करत होता. शिरीकडे उघडझाप करत होता. शिरीकडे जरा एकाग्रतेनं पाहत आदित्य म्हणाले, "शिरी, तुझ्या प्रत्येक हालचालीची, प्रत्येक शब्दाची कोणीतरी नोंद घेतंय. तुला हे माहीत होतं?" क्षणभर शिरीचा गौरवर्ण चेहरा रागानं लाल झाला, पण तिनं स्वतःला आवरलं. तिचा राग ओसरला, पण त्याची जागा एका कठीण निर्धारानं घेतली. आवळलेल्या दातातून ती म्हणाली, "मला माहीत नव्हतं, पण ते अनपेक्षित नाही." "मी ही हेरगिरी बंद करू का?" नको. ज्यांना कोणाला पाहायचं ऐकायचं असेल त्यांना खुशाल पाहू देत आणि ऐकू देत. आजवर शिरी कोणालाही घाबरली नाही, यापुढेही घाबरणार नाही." आदित्यांचा हात ओढत ती मधल्या टेबलकडे आली. "काका या, मी तुम्हाला काही विचारणार आहे. असं उभ्या उभ्या नाही बोलता यायचं." "यापेक्षा आपण दुसऱ्या एका जरा खासगी जागेत जाऊ." आदित्य एका भिंतीकडे वळत म्हणाले. ते एका विविक्षित ठिकाणी येताच भिंतीतल्या सूक्ष्म ग्राहकात त्यांची नोंद झाली आणि जवळजवळ अदृश्यच असा एक दरवाजा उघडला. शिरी त्यांच्या मागोमाग आत गेली. आत एक लहान खोली होती. 4-5 आरामशीर खुर्च्या एका लहान मेजाभोवती मांडल्या होत्या. आदित्यांनी एक खुर्ची घेतली. दुसरीकडे शिरीसाठी बोट केलं आणि ते म्हणाले, "हं, सांग, काय एवढं महत्वाचं सांगायचंय?" "मी आजच्या समारंभाला हजर होते. मला समारंभाबद्दल फारशी माहिती नाही, त्यासाठी मी तुमच्याकडे आले आहे काका." अंधार यात्रा प्रकरण 3. शोध, विशेषतः शास्त्रीय शोध, खऱ्या अर्थानं दुधारी शस्त्र आहे. महापंडित आदित्य सांगू लागले. "हे आजचे समारंभ म्हणजे खऱ्या कार्यक्रमाचा अपभ्रंश आहे, विडंबन आहे. पण तुला काहीच माहीत नसणार तेव्हा नीट ऐक. अवकाश प्रवास हे मानवाचं फार फार जुनं स्वप्न आहे. 20व्या शतकात त्यानं अवकाशात एक अडखळतं पाऊल टाकलं. प्रयत्नांची पराकाष्ठा करून मानव चंद्र, मंगळ, शुक्र या ग्रहांवर पोहोचला. तिथला निसर्ग त्याला शत्रूसारखा भासला. चंद्र निर्वात, मंगळ अतिशीत, शुक्र अतिउष्ण. तिथल्या वसाहती, शहर, सर्व काही निव्वळ पुस्तकी कल्पनाच ठरल्या. सर्व घटक मानवाविरुद्ध होते. सूर्यमालेबाहेर केवळ पाऊल ठेवणं सुद्धा अशक्य होतं. ताऱ्यांपर्यंतचा प्रवास प्रचंड संस्कृती साम्राज्याच्या तर हास्यास्पद कल्पना वाटू लागल्या. मानवाचं आयुष्य अत्यल्प होतं. मानवाची तंत्रविद्या आवश्यक तेवढी प्रगत झाली नव्हती आणि विश्वातली अंतरं केवळ अफाट होती. तसे शास्त्रातल्या वेगवेगळ्या शाखात शोध लागत होते, पण त्यांचा एकत्रित सुसूत्र विचार करणारा जन्माला यावा लागला. क्रायोजेनिक्समध्ये प्रगती होत होती, धातुशास्त्रात प्रगती होत होती, जीवशास्त्रात प्रगती होत होती. थोडक्यात म्हणजे दीर्घ अवकाश प्रवासाला आवश्यक अशा सर्व तांत्रिक सुविधा उपलब्ध होत होत्या. 22व्या शतकाच्या सुरुवातीस टोटल मास रिॲक्शन नियंत्रणाखाली आली आणि मानवाला अजस्त्र शक्ती पुरवठा खुला झाला. पण या सर्वत्र विखुरलेल्या घटना महापंडित देवेंद्र यानं संकलित केल्या आणि प्रयाण समारंभाची कल्पना शासनापुढे प्रथम मांडली. त्याच्या योजनेवर त्यावेळी एक आक्षेप घेण्यात आला आणि आजच्या क्षणालाही तो आहे, अनुत्तरित आहे. आपल्या योजनेचं यशापयश आपल्याला कधीच कळणार नाही. सर्वच अंदाज होते, पैजेचा प्रकार होता.
देवेंद्राची कल्पना ही होती, अवकाश प्रवासाचं मुख्य उद्दिष्ट मानवास वस्तीस योग्य असे ग्रह शोधून काढणं हेच होतं. आणि मग सावकाश सावकाश इतर प्रवासी या ग्रहांवर जातील, बरोबर आपली संस्कृती घेऊन जातील. पण याला किती दीर्घ काळ लागणार होता, किती प्रयत्न आवश्यक होता, आणि हे सर्व उपलब्ध होऊनही मानवाच्या शोधाचा परीघ किती लहान राहणार होता. एक पुरुष आणि एक स्त्री अशी एक जोडी, त्यांच्याबरोबर सर्वे, बचाव, बांधकाम इत्यादीसाठी सर्व उपकरणं देणगीसाठी, काही सामान्य वस्तू, अन्न, हवा, औषधं, म्हणजे खरी एक्सप्लोरर्सची जोडी. फक्त त्यांना कुठे आणि कसं पळवायचं यात खरी योजना. त्यांच्यासाठी ही खास अष्टकोनी वाहनं बनवण्यात आली. मानवाच्या एका जोडीस किमान जगण्यासाठी जे जे काही म्हणून आवश्यक असू शकेल ते सर्व त्यात असतं. एक लहानशी अणुभट्टीही आहे, ती किमान 6 वर्ष शक्ती पुरवठा करू शकेल. फूड कॉन्सन्ट्रेट असतात जे वर्षानुवर्ष टिकतील आणि अडीअडचणीला उपयोगी पडतील. संरक्षक शस्त्र असतात, संदेशनाची साधनं असतात. तर मग हे 2 प्रवासी त्यांच्या वाहनातून जातात. पण ते तुमच्या आमच्यासारखे सावध नसतात. ज्याला सस्पेंडेड ॲनिमेशन, गोठलेली अस्मिता म्हणता येईल, अशा अवस्थेत असतात. त्यांना कशाचीच शुद्ध नसते. त्यांच्या यांत्रिक कोशात मऊसर गाद्यांवर ते पडून असतात. यंत्र त्यांचा रक्तदाब, तापमान, श्वासोच्छ्वास यांचं मापन करत असतात. यंत्रच त्यांच्या रक्तप्रवाहात थेंबाथेंबानं पौष्टिक द्रव्य सोडत असतात. यंत्रच त्यांच्या शरीराच्या सर्व स्नायूंना दर तासागणिक हलका मसाज करत असतात. प्रवासी बेसावध असले तरी त्यांची संपूर्ण काळजी घेतली जात असते. अशी ही अष्टकोनी जहाजं समारंभाच्या दिवशी त्या ठिकाणी एकत्र ठेवली जातात. काही किमान संख्या आवश्यक असते, कारण त्यांच्या क्षेपणासाठी जी शक्ती वापरली जाते तिला खालची एक मर्यादा आहे आणि ती सर्व शक्ती एक वाहन पेलू शकणार नाही. तेव्हा मग ठराविक वेळी त्यांचं क्षेपण होतं. त्यांना दिशा नाही. एकमेकांपासून समान अंतर राखत ही वाहनं दशदिशांना विखुरली जातात. सूर्यमालेच्या बाहेर पडेपर्यंत त्यांना ही प्रारंभीची गती पुरते आणि मग त्यांच्या बाह्य पृष्ठभागापैकी एका भागाच्या बाह्य भागावर टोटल मास रिॲक्शन सुरू होते आणि त्या वाहनांची गती वाढत वाढत जाते. ती जवळजवळ प्रकाशगतीपर्यंत पोहोचते. आतले निद्रिस्त अचेतन प्रवासी घेऊन या वाहनांचा अंतराळातला प्रवास चालू असतो. हा प्रवास कुठपर्यंत चालणार कोणासच माहीत नाही. वाहनाच्या पृष्ठावर 2च संवेदनक्षम ग्राहक बसवलेले असतात. समोर किंवा गुरुत्वाकर्षण क्षेत्रात एखादी अतिउष्ण वस्तू म्हणजे तारा येत असेल तर वाहनाची दिशा बदलेल. या उलट एखादी थंड जड वस्तू येत असेल म्हणजे ग्रह, तर वाहनाची गती मंदावेल आणि ते त्या ग्रहाभोवती भ्रमण करू लागेल. काही ठराविक काळानंतर आतली यंत्रणा सुरू होईल आणि इतका काळ निद्रिस्त असणाऱ्या प्रवाशांना हळूहळू जाग आणली जाईल. एखाद्या दीर्घ निद्रेतून जाग आल्यासारखे ते जागे होतील आणि त्यांच्या यानाखाली एक ग्रह फिरत असेल. त्यांचं यापुढचं ते वस्तीस्थान. तो कसा असेल हे त्यांच्या नशिबावरच अवलंबून राहील. एखादा तप्त ग्रह असेल, एखादा अतिशीत असेल, एखादा जलव्याप्त असेल, एखादा विषारी वायूंनी वेढलेला असेल. तो एक चान्स यांनी घ्यायचा आहे. यान खाली उतरवायचंय. उतरवावंच लागणार, कारण आता त्यात प्रवासाला शक्तीच राहिलेली नाही. त्यांना या प्रवासाला किती काळ लागणार आहे हेही कोणाला, आपल्याला तर नाहीच, त्यांनाही प्रत्यक्ष नाही, माहीत असणार नाही. मुख्य कारण म्हणजे त्यांचा स्वनिष्ठ काळ त्यांच्या गतीवर अवलंबून असणार. प्रकाशाच्या 95% वेगानं ते प्रवास करत असले तर आपलं 1 मिनिट म्हणजे त्यांची साधारण 25 सेकंद होतील. गती जसजशी प्रकाश वेगानजीक येत जाईल तसा त्यांचा स्वनिष्ठ काळ मंदावत जाईल. प्रत्यक्ष प्रकाश गतीनं प्रवास करत असताना त्यांच्यासाठी काळ थांबेल. आपल्या दृष्टीनं त्यांनी 100 किंवा 500 किंवा 1000 वर्ष प्रवास केला तरी त्यांच्यासाठी तो क्षणमात्राचा असेल. कल्पना कर, आपली इथे राख होऊन मातीत मिसळून गेली, आपल्या गगनचुंबी इमारती जमीनदोस्त झाल्या, आपल्या प्रचंड साम्राज्याची नाव निशाणीही राहिली नसली तरी ते प्रवासी 1 दिवसानंही वाढले नसतील. किती विचित्र कल्पना नाही? सुरुवातीस या योजनेची तरुणांवर फार मोहिनी पडली. नावं नोंदवण्यासाठी त्यांच्यात केवढी अहमहमिका लागली, पण मला वाटतं त्यांनी त्यावर खरा विचारच केला नव्हता. हा प्रवास खरा अज्ञातातला प्रवास होता. प्रवासाच्या अखेरीस काय आहे याची कल्पनाही करणं अशक्य होतं.
आधी गेले त्यांपैकी कोणी एखादा यशस्वी झाला का नाही हे कधीही कळणार नव्हतं. एकदा प्रवासावर गेलेला या समाजाला मेल्यासारखाच नव्हता का? कुठेतरी अतिदूरच्या ग्रहावर तो जिवंत असेलही, पण मृतांसंबंधी असंच म्हणतात ना. त्या असण्याला काही पुरावा नाही आणि त्याची शाश्वतीही नाही. त्या काळ्या प्रवासावर जाण्याची इच्छा मंदावली. योग्य असे स्वयंसेवक मिळेनासे झाले. कारण प्रवासी योग्य हवा. तो जर जगला वाचला तर त्याच्या बीजापासून एक मानववंश सुरू होणार होता. पिढ्या उलटत गेल्या तसे आदर्श अंधुक झाले. काटेकोरपणा कमी झाला. मूळचे द्रष्टे लोक जाऊन त्यांची जागा मतलबी स्वार्थी लोकांनी घेतली. बोलता बोलता आदित्य थांबले. त्यांचा एक हात टेबलावरच्या काही भागावरून हलकेच फिरला. त्यांची नजर परत शिरीवर आली तेव्हा त्यांच्या डोळ्यात एक वेगळीच चकाकी होती. शिरी, ते हलक्या आवाजात म्हणाले, आतापर्यंतचा भाग सर्वांना ज्ञात आहे. यापुढचा भागही बहुतेकांना माहीत आहे. कित्येकांना तो पसंत नाही, पण त्याची चर्चा किंवा त्यावरची टीका काही व्यक्तींना पसंत नाही. अशी टीका करणाऱ्याला काहीतरी अपघात होतो. तेव्हा यापुढे मी जे सांगणार आहे ते केवळ तुझ्या एकटीच्या कानांसाठी आहे. गेल्या काही वर्षात प्रयाण समारंभाला एक विकृत भयानक स्वरूप देण्यात आलंय. माझी खात्री आहे की यामागे सूर्यालच आहे. आतापासूनच तो आपल्या वैयक्तिक आणि राजकीय विरोधकांचा नाश करतोय. समारंभाची सर्व यंत्रणा त्यानं ताब्यात घेतली आहे. वास्तविक ते त्याच्या अधिकारात नाही, पण अवकार स्वतः इतके, मला माफ कर शिरी, इतके दुर्बल आहेत की सूर्याल येईल ते करू शकतो. माझी स्वतःची खात्री आहे की त्यानं आपले अनेक शत्रू यापूर्वीच या वाहनातून त्या अज्ञात प्रवासावर पाठवलेत. ते लोक महत्वाकांक्षी होते. याच आयुष्यात, याच समाजात त्यांना मानाची स्थानं प्राप्त करून घ्यायची होती. मला नाही वाटत ते स्वखुशीनं गेले असतील. जबरदस्तीची कल्पना असह्य वाटते, मनाला अस्वस्थ करते, पण तसं झालेलं आहे. अजून तरी सूर्याल सर्वाधिकारी झालेला नाही. आदित्यांनी पुढचे शब्द अनुच्चारित ठेवले, पण त्यांना उच्चारल्या गेलेल्या शब्दातला गर्भित अर्थ शिरीच्या ध्यानात आला. अंधार यात्रा प्रकरण 4. शिरी महालात आली ती विचारमग्न अवस्थेतच. कट प्रतिकट यांचे हे गुंतागुंतीचे धागे तिला अप्रिय होते. अधिकार पदासाठी सूर्यालनं सरळ सरळ लढा दिला असता तर तिनं तो क्षम्य मानला असता. महत्वाकांक्षेशिवाय पुरुष शोभतच नाही, पण त्याची ही अंतस्थ कारस्थानं तिला घृणास्पद वाटत होती. सारा समाजच या कृत्रिम बंधनांनी जखडल्यासारखा वाटत होता. यात काहीतरी आहे हे योग्य नाही तिलाही पटत होतं, पण या आयुष्यातला दुसरा पर्याय तिच्या तरी माहितीत नव्हता. अवकारांची एकुलती एक कन्या, सर्वाधिकार असलेल्या व्यक्तीची ती लाडकी कन्या. नवल नाही, तिचं आजवरचं आयुष्य एखाद्या फुलासारखं गेलं होतं. आयुष्याच्या धकाधकीपासून ती दूर होते. पृथ्वीवर दाटीवाटीनं राहणाऱ्या कोट्यवधी जीवांची केवळ जगण्यासाठी, 10 फूट जागेसाठी, पोटभर अन्नासाठी, छाती भरून मोठ्या श्वासासाठी चाललेली दीनवाणी धावपळ तिला अपरिचित होती. अगदी परवापर्यंत ज्या एका अलिप्ततेच्या कोशात ती वावरत होती, त्या कोशाला पाहता पाहता तडे गेले. काही वेळा तिला वाटे पक्ष्याचं पिल्लू अंड्यातून बाहेर येताना भोवतालचं कवच असंच तडकतं. आत्ताच आपला खरा जन्म होत आहे. आपल्या वडिलांची दिवसागणिक वाढत चाललेली असहाय्यता हा त्यातला एक भाग होता. सूर्यालच्या वागण्यातला बदल, त्याची वाढती सलगी हा त्यातला दुसरा भाग होता. पण याखेरीज तिसरा, पण कदाचित जास्त महत्वाचा असा तिसरा भाग होता. सुरुवातीस ते केवळ एक नाव होतं, सारंग. एक नाव फक्त, पण ते नाव स्वतःभोवती नाना अफवांचं एक झगमगतं वलय घेऊन तिच्यापर्यंत आलं होतं.